नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज मी तुमच्यासाठी एक खूपच चांगली बँकच्या नोकरीची अपॉर्च्युनिटी घेऊन आली आहे आणि या बँकच्या नोकरीची स्टार्टिंग सॅलरी आहे 6.5 लाख. ठीक आहे? तर हा व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा जर का तुम्हाला बँकेच्या नोकरीमध्ये इंटरेस्ट असेल तर. तर ही जी नोकरी आहे धिस इज रिलेटेड टू अ सी प्रोग्राम. सी प्रोग्राम काय आहे? कमर्शियल बँकिंग ग्रुप आणि जो हा रोल असणार आहे, तो असणार आहे रिलेशनशिप मॅनेजरचा आणि जेव्हा तुम्ही ॲक्सिस बँकमध्ये जॉइन करणार, तेव्हा तुम्ही ॲज अ डेप्युटी मॅनेजर जॉइन करणार. ठीक आहे? तर ही अपॉर्च्युनिटी का चांगली आहे? कारण यू विल बी अर्निंग व्हाईल यू लर्न. म्हणजे हा प्रोग्राम करत असतानाच तुम्हाला पगार स्टार्ट होणार. ठीक आहे आणि स्टार्टिंग सॅलरी काय असणार आहे 6.3 टू 6.8 लॅक्स आणि ही रेंज का आहे 6.3 टू 6.8 लॅक्स ही रेंज अशासाठी आहे की ज्या लोकेशनवर तुम्ही जाणार त्या हिशोबाने ती रेंज आहे. ठीक आहे, तर दुसरं काहीच नाही आहे त्याच्यात. आता ह्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? एलिजिबिलिटी क्रायटेरिया असा आहे की तुमच्याकडे जर ग्रॅज्युएशन डिग्री असेल, ग्रॅज्युएशन डिग्री बरोबर तुम्हाला 1 ते 2 वर्षाचं एक्सपिरियन्स पाहिजे. 1 वर्ष असेल तरीही चालेल आणि जर का तुमच्याकडे मास्टर्स डिग्री असेल, तर तुम्हाला 6 महिन्याचा एक्सपिरियन्स असेल तरीही चालणार आहे. पण तो एक्सपिरियन्स तुम्हाला प्रूव्ह करायला लागणार. जिथे तुम्ही नोकरी केली आहे तिथून नक्की तुम्हाला रिलिव्हिंग लेटर किंवा एक्सपिरियन्स लेटर घ्यावा लागणार आहे. आणि याची एक एज लिमिट सुद्धा आहे. तर एज लिमिट आहे 22 ते 28 वर्ष. तर जर का तुम्ही 28 वर्षाच्या पुढे असाल, तर ही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी नाही आहे. जर का तुम्ही 22 ते 28 वर्षाचा मध्ये असाल, तर तुम्ही या नोकरीसाठी अप्लाय करू शकता. या प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकता. तर तुम्ही हा प्रोग्राम का जॉइन करायला पाहिजे? तर जी बँक रिलेटेड आहे, ॲक्सिस बँक, इट इज वन ऑफ द लार्जेस्ट प्रायव्हेट सेक्टर बँक. तर तुम्ही काम कराल ॲक्सिस बँकसाठी आणि इमॅजिन करा की तुमच्या रेझ्युमेमध्ये ॲक्सिस बँकचा ब्रँड नेम येणार. जेव्हा तुम्ही या प्रोग्राम जॉइन करून ॲक्सिस बँकला जॉइन होणार तेव्हा. ठीक आहे आणि यू विल बी गेटिंग एक्सपिरियन्स ॲज अ डेप्युटी मॅनेजर इन ॲक्सिस बँक. त्यासाठी तुम्हाला हा प्रोग्राम जॉइन करायला पाहिजे. तर मी प्रोग्राम चे डिटेल्स देते तुम्हाला. तर प्रोग्रामचे डिटेल्स असे आहेत की पहिले 2 महिने तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग घेणार. ऑनलाईन ट्रेनिंग तुम्ही तुमच्या घरून घेऊ शकता. ठीक आहे. नंतर 2 महिन्याची जी ट्रेनिंग असणार ती रेसिडेन्शियल ट्रेनिंग म्हणजे जो कॅम्पस असणार आमच्या, तिकडे तुम्ही ती ट्रेनिंग घेणार आहात आणि हे जे 2 महिन्याची रेसिडेन्शियल ट्रेनिंग असेल, तिथे तुम्हाला स्टायपेंड सुरू होणार 15,000 महिन्याला. तर 15 + 15 2 महिने तुम्ही 30,000 कमवणार. आणि 2 महिन्याची इंटर्नशिप ॲक्सिस बँकमध्ये. 2 महिन्याची इंटर्नशिप आणि 6 महिन्याची ऑन जॉब ट्रेनिंग हे दोन्ही तुमचे ॲक्सिस बँकेत होणार आणि इथपासून म्हणजे जेव्हा तुम्ही इंटर्नशिप स्टार्ट करणार, तिथपासून तुमचा फुल पगार म्हणजे 6.5 लाख तो पगार तुमचा सुरू होणार. तर ह्या प्रोग्रामची फीज आहे 2,25,000 2,25,000. त्याच्यावरती जर आपण जी-एस-टी ॲड केलं तर ते 2,65,500 होतात. आता बघा ही फीज टेक इट ॲज अन इन्व्हेस्टमेंट. का मी म्हणते टेक इट ॲज अन इन्व्हेस्टमेंट? कारण एकदा का तुम्ही हा प्रोग्राम संपवला, तर खूप कमी महिन्यात तुम्ही हे फीज कव्हर करणार. ठीक आहे. आणि ग्रॉस सी-टी-सी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय 6.3 टू 6.8 लॅक. यू विल बी जॉइनिंग ॲज अ डेप्युटी मॅनेजर आणि हा प्रोग्राम का मिस करण्यासारखा नाही आहे कारण तुम्ही अर्न व्हाईल यू लर्न करणार आहात. तुम्ही शिकत असतानाच कमवायचं सुरू करणार आहात म्हणून डू नॉट मिस दिस अपॉर्च्युनिटी. ओके. आता सिलेक्शन प्रोसेस काय आहे? तर सिलेक्शन प्रोसेस स्टार्ट होण्यासाठी ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टॉप कॉमेंटमध्ये तुम्हाला एक लिंक भेटणार. त्या लिंकमध्ये क्लिक करा. लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा. नक्की फॉर्म भरा. ठीक आहे. फॉर्म एकदा का तुम्ही भरला तर तुमची एक असेसमेंट होणार. ठीक आहे. ऑनलाईन असेसमेंट होणार. नॉर्मल प्रश्न, तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय तर ते प्रश्न तुम्हाला नक्की येतील. ठीक आहे. ॲप्टिट्यूड वगैरेचे प्रश्न असणार. व्हेरी नॉर्मल क्वेश्चन्स. ती टेस्टसाठी तुम्हाला ₹299 भरावे लागतील. कारण कसं आहे की आम्हाला पाहिजे की फक्त सिरियस लोकं
ह्या प्रोग्राममध्ये यायला पाहिजे. म्हणून ते ऑनलाईन जी टेस्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला ₹299 भरायचे आहेत. नंतरचे सगळे स्टेप्स नंतर तुम्ही पैसे तेव्हाच भरणार जेव्हा तुम्हाला या प्रोग्राममध्ये एंट्री मिळेल तेव्हा. मग नंतर तुमचा करियर 247चा इंटरव्ह्यू होणार. त्यानंतर तुमचा ॲक्सिस बँक पॅनल इंटरव्ह्यू घेणार. आता जो करियर 247 पर्यंतचा प्रोसेस आहे, तुम्ही फॉर्म भरला तर पहिल्या 7 ते 8 दिवसात तुमचा पहिला टप्पा क्लिअर होणार. पण ॲक्सिस बँकच्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही नक्की वेट करायला लागेल, कारण त्यांना खूप सारे लोकं ॲक्सिस बँकमध्ये अप्लाय करत असतात. तर त्या इंटरव्ह्यूसाठी 30 ते 60 दिवस लागतात. तर जर का तुम्ही पहिले 2 टप्पे क्लिअर केले आहेत, ऑनलाईन असेसमेंट आणि करियर 247चा इंटरव्ह्यू, तर जरा पेशन्स ठेवा, ठीक आहे. पेशन्स तुम्ही ठेवलात तर नक्की, कारण तुम्ही ते पहिले 2 टप्पे क्लिअर केलेत, तर ॲक्सिस बँककडून नक्की तुम्हाला कॉल येणार आहे इंटरव्ह्यूसाठी. तर पहिले 2 टप्पे झाले की तुम्हाला 30 ते 60 दिवस वेट करायचं आहे ॲक्सिस बँकच्या इंटरव्ह्यूसाठी. एकदा का तुमचं ॲक्सिस बँकचं पण इंटरव्ह्यू झालं, ठीक आहे. एकदा का तुमचा ॲक्सिस बँकचा पण इंटरव्ह्यू झालं, तर तुमची एंट्री होते या प्रोग्राममध्ये. आणि एंट्री जेव्हा तुमची होईल, नंतर तुम्हाला सगळी पेमेंट सुरू करायची आणि पहिल्या टप्प्याला तुम्हाला 25,000 भरून प्रोग्राममध्ये एंट्री मिळेल, ठीक आहे. तर जर का तुम्हाला अजून प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फॉर्म दिलाय, तो फॉर्म भरा. आमची टीम तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आणि तुम्हाला अजून काय प्रश्न असतील तर ते तुमचे प्रश्न नक्की सोडवतील, ठीक आहे. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. जर का तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन हवी असेल कुठल्या अपॉर्च्युनिटीसाठी, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण असेल ज्यांना बँकेची नोकरी पाहिजे असेल तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक यू गाईज. थँक यू सो मच.